पाकिस्तानने जाहीर केलेल्या अंतर्गत कागदपत्रात अतिरिक्त 8 ठिकाणी भारताने जोरदार मारा केला अशी कबुली दिली आहे। विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर दरम्यान 9 दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी वायुदलाचे 11 तळ भारताने बेचिराख केले असं भारताने याआधी पुराव्यांनिशी स्पष्ट केलेलं। त्यात आता आणखी 8 ठिकाणांची भरस पडली आहे। खुद्द पाकिस्ताननेच त्याची कबुली दिली। भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान जवळपास संपूर्ण पाकिस्तान व्यापला होता। पेशावर त्यातलं सर्वाधिक लांबचं शहर आहे। भारताच्या सीमेपासून पेशावर साधारणपणे 500 किलोमीटर दूरवर आहे। तर पाकिस्तानमधील पेशावर, जांग, सिंधमधील हैदराबाद, पाकिस्तानातील गुजरानवाला शहर, गुजरात शहर अशी विविध शहरं ज्याच्यावर भारताने मारा केला असं कागदपत्रात नमूद करण्यात आलं। ही शहरं कोणकोणती आहेत, ठिकाणं कोणकोणती आहेत तर पेशावर, जांग, हैदराबाद, सिंध, गुजरानवाला, अटक, शोर, गुजरात, पंजाब आणि बहावलनगर या ठिकाणीही पाकमधल्या भारताने हल्ला केला असं पाकिस्तानच्याच कागदपत्रात आता समोर येतं। भारताचे सीडीएस अनिल चौहान यांनी पुण्यामध्ये आज एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। कुठल्याही लष्करी ऑपरेशनमध्ये जोखीम तर असतेच, मात्र युद्धामध्ये नुकसान नव्हे तर परिणाम महत्त्वाचा असतो असं चौहान म्हणतायत। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे लढाऊ विमान डाऊन झालं होतं असंही चौहान म्हणाले। या पार्श्वभूमीवर त्यांचं आजचं वक्तव्य हे महत्त्वाचं होतं। If you see both these things, both nations have tried to build different kind of a capabilities. So obviously there is an inherent amount of risk into this. And none of the capabilities that we had acquired actually had been tested in battlefield. They had been tested only in ranges. So whenever we are doing it, there is always an element of risk involved into it. But as they say, you cannot succeed if you don't take that kind of a risk. We knew a little bit that we have a better counter-drone systems, etc. In our country, we have loiter ammunition. We may not have that kind of a capability, but there's an element of risk into it. We had informed Pakistan on the day we had done these surgical strikes on 7th. We had done it till from 1105, that's 5, at about 1 o'clock to about 1:30, and at 5 minutes later, we had rigged up the Director General of Military Operations to say that we have done this. And we have hit only terror targets. Military establishments have been out of the purview of the strikes, and we have ensured that there are no collateral damage, especially civilians, and we need to talk to each other.